सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना उभाटा गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले। त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल पाटील देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत। काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील अपक्ष असे स्टेटस झळकू लागले असून काँग्रेस कमिटीसमोर विशाल पाटील समर्थनांच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या। 2 दिवसात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये बंडखोरीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत झाली। या बैठकीत सांगलीची जागा शिवसेना आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिल्याने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। दिल्लीपर्यंत प्रयत्न करून देखील आमदार विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले। या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झालेत। काँग्रेस कमिटीसमोर शुकशुकाट झाला तर काही वेळानंतर विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली। सांगलीच्या झालेल्या या निर्णयामुळे बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले। अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवल्या। आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे। महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला। सगळी वस्तुस्थिती माहीत असून जाणून बुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे। या निर्णयाचा निषेध करतो। घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत। ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखवली आहे। सांगली लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सोडलेली आहे। हा निर्णय आम्हाला 1.5 तासापूर्वी कळाला आणि तमाम आम्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर सामान्य जनतेला जिल्ह्यातील मतदारांना हा निर्णय म्हणजे अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक आहे। सामान्य मतदारांच्या जनमताच्या विरोधामधला हा निर्णय असून आम्ही आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला सोडवावी म्हणून अगदी मुंबई असेल, दिल्ली असेल, नागपूर असेल, जिथं जिथं आमचे राज्याचे आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते होते तिथं आम्ही जाऊन वस्तुस्थिती सांगितली। सांगली जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा जिल्हा आहे, बालेकिल्ला आहे। वसंतदादा यांना मानणारा हा जिल्हा इथं सातत्यानं 16 वेळा लोकसभाचा म्हणजे विजय काँग्रेस पक्षाचा झालेला आणि अशा वेळेला आम्ही सर्वजण लोकसभेची तयारी केलेली आहे। गेले 5 वर्ष हा मतदारसंघ आम्ही काँग्रेस पक्षाकडं निश्चितपणाने असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारीही विशाल पाटील हे करत होते आणि एक अत्यंत अनपेक्षित निर्णय आज आम्हाला हा कळाला आणि यामुळं निश्चितपणानं खरं म्हणजे भाजपचा पराभव करणं हा प्राथमिक उद्देश सर्वांचा आहे, विशेषतः महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा आहे। आणि अशा वेळेला इथली जागा ही शिवसेनेला जाऊ नये म्हणून आम्ही सर्व बाजूने आमची बाजू मांडली। आज ह्या निर्णयानंतर सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे, इथली जनता अस्वस्थ आहे आणि अशा वेळेला लोक भावना लक्षात घेता खरं म्हणजे शिवसेना नेत्यांना अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय माघारी घ्यावा, कारण ह्या निर्णय म्हणजे पूर्णविराम नाही। हा निर्णय म्हणजे आम्ही स्वल्पविराम समजतो, कारण महाविकास आता जे लोकसभेच्या ज्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झाल्या त्यामध्ये काही उमेदवार बदललेले आहेत। तशा प्रकारचाही निर्णय होऊ शकतो असं आम्ही आशादायी आहोत। परंतु ह्या ठिकाणी आता म्हणजे जनतेचा रोष लक्षात घेता इथं आता भविष्याची किंवा ज्योतिषाची गरज राहणार नाही की ही जागा महाविकास आघाडीकडे राहील का नाही। तुम्ही दिल्ली असणार आहे कशा पद्धतीने आता ह्या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ही आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल। आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत, काही परगावीमध्ये आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू
कदाचित उद्या एकत्र बसू आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे, त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतरची आम्ही आमची भूमिका ठरवू. आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना तिथं विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊ. कार्यकर्त्यांचा सूर आहे.